Hello, sir. Yes, sir. I just mailed you that. हो सर मी सगळे पॉईंट कव्हर केलेत या तर या हां ओके ऑलराईट सर नो प्रॉब्लेम एव्हरीथिंग इज डन सर मी आता घरीच निघणार होतो या या अबाउट युअर या येस आय नो आणि उद्याच्या प्रेझेंटेशनची सगळी तयारी झाली आहे सर तुम्हाला काहीही टेन्शन घेण्याची काहीही गरज नाही आहे फिरुनी भेट पुन्हा दे फिरुनी साथ पुन्हा फिरुनी भेट पुन्हा दे फिरुनी साथ पुन्हा चालणाऱ्या पावलांची वाट तू होशील ना भावनेच्या बंधनाची गाठ तू होशील ना आरसा जरी नवा चेहरा आहे जुना येईल फिरुनी भेट पुन्हा दे फिरुनी साथ पुन्हा गुड मॉर्निंग ओके मला जरा उशीर झाला कार्य यायला सॉरी ठीक आहे रे. बिझी झालायस तू खूप वेळ नाहीये ना तुझ्याकडे समजतं मला बाजू हो मला कामं आहेत. अरे बघ बिझी असतो म्हणजे काय यू नो मला कामं असतात भूक लागली अद्याला रिवा मी सॉरी म्हटलं यार रिवा कमॉन तयार होतो.
हो सर. आणि आपल्या कंपनीला गरज आहे त्याची. इनफॅक्ट मी तुम्हाला सजेस्ट करणार होतो की आपल्या काही जुन्या एम्प्लॉईजला काढून त्यांच्या ठिकाणी काही नवीन रिक्रूट करूया. डेफिनेटली सर. या रेवा लवकर. येस सर. एक्झॅक्टली सर. या ओके सर. सी यू इन द ऑफिस सर. सम्यक, तुझ्याकडे थोडा वेळ आहे? मला तुझ्याशी बोलायचं आहे. हा, बोल ना. अरे, तुझ्या बाबांनी ती गावाकडे जमीन घेतली ना, एकदा तिथे जाऊन आलो असतो. कारण खूप वर्षात आपण कोणीच आई प्लीज. आपलं झालंय ना बोलणं यावर. तरी परत परत तेच का बोलायचंय तुला? अरे तसं नाही, पण पास. एक आई सम्यक, गेला तो. हल्ली फार घाईत असतो. हॅलो. बोल. गेल्या काही दिवसांपासून पाहते मी तू कामाच्या व्यापात फारच अडकलायस. नाही म्हणजे कळतंय मला, पण एवढी काही बरी नाही. अरे काळजी घे तू. आणि काय रे, ऑफिसला न सांगताच निघून गेलास? अगं काय नाही, ते आज ऑफिसमध्ये थोडे इम्पॉर्टंट क्लायंट्स येणार होते, त्यामुळे मी घरी आल्यावर सांगतो ना तुला सगळं संध्याकाळी. हां बरं ऐक ना, मला एक फोन येतोय आता वेटिंगवरती, मी तुला करतो नंतर. ओके. ऐक ना. I'm Samyak and I will be leading the presentation. Okay. So what is the project about? Simple. 1,000 questions in 30 days. Short and sweet. So the synopsis. So by this, we conclude our presentation. I hope you all like my creative ideas and presentation put forward. Thank you. छान झालं आजचं तुझं प्रेझेंटेशन. मस्त. ते प्रोजेक्ट आता आपल्या कंपनीकडे आले. सर मला त्याविषयी जरा बोलायचं होतं. म्हणजे सर मी केलेल्या प्रेझेंटेशनमधून त्यांना जराही काही समजलं असावं असं मला नाही वाटत. कारण ते काही रिॲक्टच नाही झाले सर. डोंट वरी. जास्त लक्ष द्यायचं नाही तिकडे काय, आणि मनाला लावून पण घ्यायचं नाही. शेवटी रिझल्ट महत्वाचा नाही का? येस सर. गुड. सम्यक, तू ऑफिसहून आल्यावर आईने उठवायला सांगितले. नाही ग, आता नाही यार. आय एम टू टायर्ड. आणि तुला माहिती ती तेच बोलत असते. हे काय, किस खुशी में? आज एक नवीन प्रोजेक्ट साईन केले, बॉसने गिफ्ट केले. अरे वा. आद्या झोपली? ओके. थँक्यू. काय मग ॲड एजन्सी, कसा आहेस?
अरे घे उमी. अरे काय हात मारतो, घे संजय. हां घे. आपण एवढ्या शॉर्ट नोटीसवर का भेटतोय? फिर से पुराने पन्ने पलट देंगे, फूक मार के धूल झटक देंगे. बीता वक्त तो दोहरा नहीं सकता यारो, लेकिन यादों की जिंदगी हम फिर से जी लेंगे. अरे वाह क्या बात है. वाह वाह क्या बात आहे क्या. थँक यू थँक यू. जरा स्पष्ट बोलशील? अरे स्पष्ट काय हा? अरे कुठेतरी बाहेर जाऊया यार, एन्जॉय करूया, धमाल मस्ती, कॉलेज लाईफ जीते मेरे यार. क्या बोलता? कुठे? संजय हां लोणावळ्याला जाऊया का लोणावळा. ए विक्या, हे लोणावळा वगैरे नको आहे, आधी सांगतोय. मी आहे ना संजय, रिलॅक्स. हां बाय द वे सम्या. ओके मिस्टर सम्यक, तुम्हाला काय वाटतं आपण कुठे जाऊया? ए ओम्या, विक्या, काय ते आधी ठरवा कुठे जायचंय ते. ठरलंय मग. काय कुठे? माझ्या गावी जायचं. छे बात. क्या बात आहे. एक नंबर आहे भाई. अरे वा. मी आत्ताच स्पष्ट सांगतोय, यू गाईज कॅरी ऑन. मला जमणार नाही. सम्या यार, परवा माझ्या गावी जाऊ. हा? अरे धमाल करू, मस्ती करू, परत येऊ यार. सगळी व्यवस्था झाली आहे. अरे विकी, आई माझ्या मागे लागली केव्हाचं गावी 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 चाललंय. आणि परवा एवढ्या शॉर्ट नोटीसवरती शक्यच नाही. का? कॉलेजमध्ये नव्हता करत आणि सगळे प्लॅन्स तूच करायचास ना. युअर सो कॉल्ड ऑन द स्पॉट प्लॅन्स विसरलास. आपण असं करूया, आम्ही परवा निघतो, दुसऱ्या दिवशी ये. तुम्ही रेवाला यात इन्व्हॉल्व करणार नाही आहात. रवा आपली फ्रेंड आहे यार. रेवा सॉरी सॉरी. दोन दिवस मॅक्स. अरे छे बात. एक नंबर. सम्यक, काय चाललंय तुमचं? कुठे चाललात तुम्ही? कुठे चाललात म्हणजे? अरे यार, हे बघ, तू विक्या मला मेसेजेस करतोय सारखे सारखे, काहीतरी प्लॅन करतायत असं म्हणतो. अरे यार, तर मी बोललो होतो ना त्याला, काही नाही का, विके त्याच्या गावी जायचं म्हणतो, तो माझ्या मागे लागलाय. अरे वा, क्या बात आहे. मग जा ना तू. नाही म्हणजे तू आम्हाला वेळ देत नाहीस, निदान स्वतःला तरी दे. तुझं काहीतरी वेगळंच असतं ना आपलं.
काय काय निघायचंय आपल्याला, चल. पण तू कुठे? सांगते रे मी तुला, तू बस पटकन, चल. बस बस चल. अगं मी कोकणात चाललोय, माहितीये ना तुला. हो माहिती आहे मला. रेवा तुझं काय चाललंय मला काही कळत नाही. रेवा रेवा आपण कुठे चाललोय? सम्यक, मी तुला म्हटलं ना, मी आता फक्त आपण कसं जायचं एवढंच सांगणार आहे तुला. तू फक्त गाडी चालवायचं काम कर. अरे यार, ए बरं हा लेफ्ट घे. खूप लवकर सांगितलंस, थँक्यू. स्ट्रेट. हो सरळ घे. बरं मी काय म्हणते, तू ही गाडी नाही नेतेस? व्हॉट? हो. अगं मग कसा जाणार आहे मी? हे बघ सम्यक, एकतर तू कोकणात चाललायस आणि तेही एकटा, त्यामुळे आपली गाडी न्यायला मी तुला मुळीच अलाव करणार नाही. अगं मग मी कसा जाणार आहे? तू त्याचं टेन्शन नको घेऊ रे. माझं आणि विक्याचं सगळं बोलणं झालेलं आहे. तुमचं ना काय चालतं मला काही कळत नाही यार. थांब थांब, इथेच थांबव. इथे? सिरियसली? हो रे बाबा. मी याने जाणार आहे. किल्ली. काळजी घे. थँक्यू. अजून पुढे जागा नाही आहे का? नाही. हा प्रॉब्लेम. द्या. ठेवतोय, वर ठेवतो. दे. काय काय घेऊन फिरतात लोक, काय माहित.
आम्हाला थँक्यू. आत्माराम गावडे. आत्माराम गावडे माझं नाव. तुमचं नाव? तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, नाव विचारलं नाही सांगितलं. मला वाटलं बोललं. बघा प्लीज शांत बसा. काय काय चाललंय? अरे बाहेर बघायला पण दुःख साचलंय हो त्याच्यावर. तुम्हाला दिसतं का बाहेर? का खूपच दुःख झालं हो. थांबा जरा एक मिनिट. तुम्ही बसता का इथे? अरे पुसतो. तुम्ही बसा. इथे इथे बसा. तुम्हीच बसा. मी उठा. नाही बसा. सरका 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 बसा. नाही राहायचं. लवकर सावकाश सावकाश. थँक्यू. कसा मस्त वाटतं. हो साहेब बघा बघा बाहेर बघा. छान आहे वातावरण बघा. पाऊस. कधी लहानपणी हट्ट केला खिडकीजवळ बसायचा? आम्ही पण ना लहानपणी हट्ट करायचो वडिलांकडे. मजा आली पण. छान. मोबाईलने डोकं कधीच खाजवू नये. प्लीज शांत बसा प्लीज. मी कधी बोलतच नाही. मला उगाच बोल. काय सिगरेट. बे संजय सम्याचा कॉल येऊन गेला रे. हां हॅलो हॅलो सम्या. कुठे आहेस तू विकी? आईला पोचलास तू? 15 मिनिटं झाले मला इथे येऊन. सॉरी यार, एक्स्ट्रीमली सॉरी मित्रा. अरे सम्या ऐक ना, एक काम कर. तिथे ना बाजूला टमटम असेल. म्हणजे मला इथून ट्रॅव्हल करायचं आहे अजून त्या टमटमने. ये ना मित्रा. सुपर गुड. साहेबांनो नमस्कार. काही जाऊचा? ओ साहेबांनो काही जाऊचा? बोरफाटा. बोरपटा साहेबांनो आपली टमटम असणार. चला येता. चला 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 येतो.
ओ दादा कुठे बसू जा तुम्ही. हो साहेब हो काकी सरका मावशी ठेव ठेव हो चला 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 हो तिकडे जागा करा जागा करा जागा करा हो साहेबांनू बसा त्यानंतर शेवटची टमटम असा चालत जाऊचं लागतं माकाने सांगायचं चला बसा 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 हो सरका सरका साहेबांनो हो साहेबांनो बसा 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 चल सरका सरका आणि हे कसे तुटतो देवा सम्यकला फोन कर ना. अगं आई करते ना थोड्या वेळात. कुठपर्यंत पोचलाय ते तरी विचार कर ना. अगं पण आता मी बघते विचार. बरं ठीक आहे. म्हटला हॅलो. सम्यक काय रे करताय ना तुम्ही एन्जॉय. अरे कसला एन्जॉय. हे मूर्ख लेखाचे आलेच नाही आहेत मला घ्यायला. शेवटी आता एकट्याने ट्रॅव्हल करावं लागतंय मला ते पण या टमटमने. रेवा तू पॉवर बँक टाकलायस ना बॅगेत. गो मी विसरले बहुतेक पॉवर बँक टाकायला. अगं सॉरी. तू फोन ठेव मला विकीला फोन करायचा माझी बॅटरी लो होत चालली. हॅलो ऐक ना सम्यक. किती झाले. 20 रुपये. हा बोर फाटा ना. नाही साहेब आयसू 5 मिनिटाच्या अंतरावर राहा. काय चला येते.
अरे कुठे आहे तुम्ही यार? अरे यार समय एक छोटासा प्रॉब्लेम झाला रे. आता काय? अरे ते ओमीची गाडी बंद पडली यार. तर गाडी कशी बंद पडू शकते आता? यार आता झाली यार बंद गाडी. आता ते आम्ही त्याच्यात गॅरेजवर घेऊन दुरुस्त करतोय. ठीक आहे तू. हॅलो. साहेब कंटाळा शिवले ना. वैतागू नका साहेब. वैतागल्यावर डोक्याच्या नसा ताणतात आणि मग डोकं दुखतं. मग काही सुचत नाही हो. आणि सुचलं नाही की माणूस चालत नाही. काय माणूस चालत नाही हो. म्हणजे आहो सुचलं नाही की विचार थांबतात. आणि विचार थांबले की माणूसच थांबतोय नाही का. म्हणून म्हणतो येईल येईल तुमचा दोस्त. वाट बघावी माणसानं. पेशन्स पेशन्स खूप महत्वाचे साहेब. आणि काही गोष्टी सहजासहजी मिळत नाही तो आयुष्यात. वाट बघावी माणसानं. चला चला तुम्ही चला माझ्याकडे. चला तिकडे. लिव्ह मी अलोन. ओ साहेब रे. ओ साहेब रे या. अहो भिजताय कशाला. पाऊस पडतोय यात. काय आहे हे नंदमनी. काय? माझं घर हो. जसं तुमचं तुमच्या मित्राचं जिकडे आता तुम्ही जाणार आहात तसं माझं घर आहे. याला दरवाजा नाहीत खिडक्या नाहीत पण असं मोकळं आहे. सगळं सगळं कसं मोकळं मोकळं करून टाकायचं असतं. तुम्ही इथे राहता? वय
चेहरा जाळाल माझा. सिगरेटसाठी साहेब रे, सिगरेट खूप ओढता वाटतं तुम्ही. एक विचारू, हे सिगरेट ओढल्यावर काय होतं? ते नेमकं काय वाटतं तुम्हाला? थोड्या वेळासाठी बरं वाटतं, रिलॅक्स्ड फील होतं. हां, म्हणजे क्षणिक सुख म्हणायचं का तुम्हाला? तसंच काहीसं. मग थोड्या वेळ बरं वाटावं म्हणून सिगरेट ओढून तुम्ही स्वतःचं आयुष्य आणि पैसा वाया घालवते असं नाही वाटत? एक्सक्यूज मी, तुम्ही माझ्याशी बोलायला आला होता मग. मी काय बोललो नाही ना? आणि माझी इच्छा नसतानाही मला इथे यावं लागेल. थँक्स फॉर दॅट. बट जर आता मी माझी सिगरेट ओढतो तर का उगाच लेक्चर देत आहे मला? आणि ही सिगरेट ओढून मी माझा पैसा आणि माझं आयुष्य वाया घालवतोय ना? तुमचं तर नाही ना? सो माइंड युअर ओन बिझनेस. ओके. काय साहेब, काय पुन्हा वैतागताय तुम्ही? हां, काय ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच काय करणार. साहेब, तुम्हाला नियती माहिती आहे ना? डेस्टिनी हो. नियती आपल्याला बऱ्याच गोष्टीतनं काही ना काहीतरी सांगू इच्छिते, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आणि पुढे गेल्यावर आपल्याला लक्षात येतं की आपण ऐकायला पाहिजे. पण तोपर्यंत येळ निघून गेलेली असते साहेब. म्हणून म्हणतो माणसाने थांबावं. पेशन्स खूप महत्वाचे आहे साहेब. सॉरी, बघा फ्रस्ट्रेशन मध्ये जरा जास्तच बोललो. रिअलायझेशन खूप चांगलं असतं. हे तुम्हाला झालं. यावरनं कळतं की तुम्ही चांगल्या स्वभावाचे आहात आणि सेन्सिटिव्ह आहात. हां, एक मिनिट. एखाद्या व्यक्तीला जर रिअलायझेशन झालं तर तो चांगल्या स्वभावाचा किंवा सेन्सिटिव्ह कसा ठरू शकतो? रिअलाइज होणं म्हणजे नेमकं काय हो साहेब? म्हणजे आपल्याकडून घडणारी एखादी गोष्ट बरोबर आहे की चूक त्याची आपल्याला जाणीव होणं, फील होणं. त्याचे बरोबर आहे. जाणवणं, फील होणं, फिलिंग्स. पण फिलिंग्स येण्यासाठी गरज असते ती रिअल आईजची. रिअलाइज नाही हो साहेब, रिअल आईज. छनोकन पाक नजर. हो, कळलं. तरी वैतागताय साहेब. एक सांगू, कधी राग आला, वैताग आला किंवा एखादा मोठा प्रश्न पडला ना, डोकं शांत ठेवायचं
डोळे बंद करायचे आणि चांगल्या गोष्टी आठवायच्या. आपसूक हसू येते बघा. खरं सांगतो, करून बघा, करून बघा, बरं वाटेल. खरंच करून बघा, तुम्ही आत्ता करून बघा. बघा तर एखाद्याने बघितलं रस्त्यावर चालणार नाही तर काय म्हणेल तो? कोण आहे? कोण आहे? करून तर बघा, बघा, अनुभव घ्या. अहो खरंच नाही सांगतो. सांगितलं ना. थोडे हसावे, थोडे रुसावे, नाते रुजावे असे. थोडे हसावे, थोडे रुसावे, नाते रुजावे असे. तुझ्या सुखाचे माझ्या सुखाशी धागे जुळावे जसे. तू आणि मी मौनातले बोलणे. तू आणि मी मौनातले बोलणे. झुळझुळता जणू बंध हवासा, झुळझुळणारा चंदन वासा, भुरभुरणारा रंग जरासा. चमचमणारा दूर दिसावा, धडधडणारा ऊर असावा, गुणगुणताना सूर जपावा. आणि मी मौनातले बोलणे. जशी खेळते ऊन सावली, तशी जुळावी प्रीत आपुली. जशी खेळते ऊन सावली, तशी जुळावी प्रीत आपुली. नवे चांदणे चंद्र वाहतो, तुझ्यानी माझ्या मनी राहतो. तुला पावे जगा भुलावे, सारे मिळावे असे. तू आणि मी मौनातले बोलणे. तू आणि मी मौनातले बोलणे. थोडे हसावे, थोडे रुसावे, साहेब, नाते रुजावे असे. पूर्ण भिजलात की तुम्ही? तुझ्या सुखाचे माझ्या भिजणं चांगलं असतं. सुखाशी धागे जुळावे जसे. तू आणि मी मौनातले बोलणे. तू आणि मी मौनातले बोलणे. बाबा,
बाबा केस वाढले, दाढी असली का बाबा दिसतो का तुम्हाला? हा? बाबा आहे बा काय. तुम्ही इथे एकटेच राहता का? एकटा कुठं आहे मी? हे एवढं मोठं मालरान आहे, रस्ता आहे, दिवा आहे, झाडं आहे तिकडं. आणि हे बघा, आणि हे मोठं झाड आहे माझ्या वया इतकंच, माझ्या बरोबर. एकटा नाही. नाही म्हणजे नातेवाईक मित्रांबद्दल विचारत होतो मी. तुम्ही आहातच की. म्हणजे आज तुम्ही एकटे आहात, काल कोणीतरी दुसरा एकटा होता, उद्या कोणीतरी तिसरा एकटा असेल. आणि एकट्याला एकटा भेटला की दुपटा होतोच की, नाही का? हो पण ते थोड्या वेळासाठीच ना. म्हणजे तुमच्या त्या क्षणिक सुखासारखं, नाही का? म्हणजे सिगरेट. हो, सिगरेट तुम्हाला काही क्षणासाठी समाधान देऊन जाते ना. असं इथं येणारा जाणारा थोड्या वेळा करता का होईना पण समाधान देऊन जात. आणि महत्वाचं म्हणजे समाधान देणारा माणूस आणि समाधान देणारं सुख, याचा सहवास. साहेब बोलू का? कंटाळलात का? नाही नाही, बोला. विचार करताय का मित्राचा? येईल येईल, वाट बघा. वाट बघणं चांगलं असतं साहेब, वाट बघा. आता तेच करावं लागणार बहुतेक. हसू आगीर बेकनगा. हा, काय खाणं झालंय का तुमचं? नसेल खाल्लं ना काही? या या, काहीतरी खाऊया. या या. नको, खा तुम्ही, मला भूक नाहीये. तुमच्याकडे बघून तर वाटतंय लय भूक लागली आहे तुम्हाला. नाही, खा तुम्ही. नको. ठीक आहे. हा. मगा तुम्ही काही म्हणत होता. मगा तुम्ही काही म्हणत होता. त्याच्याबद्दल क्षणिक सुख, समाधान, समथिंग. समाधान देणारी माणसं आणि सुख देणारी माणसं
त्यांचा सहवास क्षणिकच बरा. तर अतिरेक झाला का त्रास होतो आणि मग तीच माणसं कंटाळवाणी वाटायला लागतात. पाणी पिणार का? याला तरी नाही म्हणू नका. आलोच. आणि भूक लागली असेल तर खा थोडस. आलोच.